देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावणे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. बानू, अगं बानू, बानू, अगं काय झालं? ही एवढा कदम लागला? बस जरा वाईट. अगं आत्या मी रंग्या आणि त्याच्या टोळक्याचं बोलणं ऐकलं. त्या आधी काय म्हणले ते नाही कळलं मला, पण मी जे ऐकलं ते सांगते. घ्या, याला म्हणतात नमनाला गडाभर तेल. अगं ऐक तर, ते रंग्या म्हणत होतं की त्याला एक जण भेटला होता आणि तो जेजुरीत जाऊन काहीतरी गडबड करणार आहे. अजून काय बाय बडबडत होतं ते, पण मला त्या रंग्याचं लक्षण काय ठीक दिसत नाही बाई. झालं का समजा सांगून? बस जरा आता गप. म्हणजे तुला काय बी वाटत नाही? नाही. अगं असं कसं? अगं तुझा देव खंडेराय जेजुरीत राहतो म्हणून तुला सांगाय आले म्या. तिकडं काहीतरी संकट आहे बघ. असं वय? म्हणजे अगं रंगा कुठं, खंडेराय कुठं, आणि त्या रंगाची मजल कुठवर जाणार आहे? सरड्याची जाऊ कुंपणा पातूर काय बी करणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, खंडेराय म्हणजे देव आहेत समजेल. अगं ज्यांनी मनी मल्लाला मारलं त्यांच्या समोर यांचा विचार कशाला करायचा? तुझं म्हणणं बरोबर आहे अगं, पण आपण तू काय बी काळजी करू नको. खंडेरायासनी काय बी होणार नाही आणि जेजुरीला बी काही होणार नाही. जेजुरीत आता संकट आलं आहे. सगळ्यांच्या नजरा जेजुरीकडे लागल्या आहेत. कुंभकाने त्याच्या सर्पहेराला पाण्याच्या तळ्यात जहाल विष ओकण्याची आज्ञा केली आहे. आम्ही पहारा जरी लावला असला तरी त्यातून सर्प विष मिसळणार नाही याची शाश्वती देता येणार नाही. आजची रात्र वैऱ्याची आहे. अशुभा मागून शुभ आणि शुभा मागून अशुभ हे सातत्याने होत असते. तेव्हा आता जनतेच्या कल्याणासाठी हातात पिनाक घ्यावं लागलं तरी चालेल, परंतु अशुभाच्या या सावटाला चेचलेच पाहिजे. उद्याचा सूर्योदय नवीन आशा घेऊन येईल.
हराची स्तुती बोलवेना, कैवल्य दाता मनुजा कळेना, एकाग्रनाथ विषह अंगीकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। जेजुरी स्थित श्री 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 खंडेरायांना माझा सहअष्टांग नमस्कार। देवा, आपण मला धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य करण्यास सांगितलेत खरे, परंतु या कार्याची सुरुवात कुठून करायची हे मात्र काही ध्यानात येत नाही। धर्मांगवेत, आपण सुज्ञ आहात, ज्ञानी आहात, धर्माचे कार्य आपण योग्य प्रकारे कराल याची मला खात्री आहे। तेव्हा हे कार्य करण्यासाठी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचावं लागेल। आपली अनुज्ञा मजकडून कदापिही होणार नाही। देवा, देवा लय मोठा घात झालाय, देवा लय मोठा घात झालाय बघा। काय झालं चोडप्पा? देवा, आपली एवढी गस्त असून बी जेजुरी आणि पंचकृषीतल्या सगळ्या पाण्यात कुणीतरी इश घातलंय बघा। समद पाणी इशारी झालंय, काळ बी झालंय, जनावर पाणी पिऊन मरू लागल्या ती। लोकांना घरात बी प्यायला पाणी नाही देवा, लोक लय घाबरल्या ती। मार्तंड भैरवा, हा प्रकार काय म्हणायचा देवा? एकीकडे साऱ्या सृष्टीत धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य सुरू करायचे आहे, पण हे कार्य करताना लोकच सुरक्षित नाहीत। सारे जण भयभीत आहेत। आपणच सांगा देवा, अशा परिस्थितीत आपण हे कार्य करणार तरी कसे? आपण निश्चिंत असावे धर्मांगवेत, आपले नियोजित कार्य होणारच। लोकांना फार काळ कोणी वेठीस धरू शकत नाही। हा तर पिनाकचा टणत्कार आहे। अचानक धरणीकंप कसा झाला? मायानंदा, आता केवळ एकच पर्याय आहे। या धरणीकंपात ना महादेवच आपल्याला वाचवू शकतात। चला सगळे देवघरात। चल। अरे काय झालं?
अरे ह्यो तर धरणी कंपच म्हणायचा. होय की. अरे सारा पाण्याच हादरतोय की. हा तर आपल्या वाड्याला काय भी होत नाही. देवा, देवा शांत व्हा. आपल्या पिनाकच्या टणात्काराने सर्वत्र भूकंप झालाय. युद्ध सुरू झालं तर समस्त सृष्टी पुन्हा युद्धात ओढली जाईल. परंतु देवा, युद्ध हा अंतिम पर्याय आहे. देवा, जेजुरी आणि पंचक्रोशीतील सर्व जलाशय कुंभकाच्या मायावी दैत्याने विषारी केले आहेत. आता परिस्थिती अशी आहे की सर्व पशुपक्षी पाण्याविना झुरून मरतायत. लहान बालकांना माता पाणी पाजू शकत नाहीत. वृद्ध पाण्याविना कासावीस झालेत. आय बाहेर ये. आय अगं बाहेर काय काय झालं? अरे काय झालं? अगं बाया, जिमीनच फाटायला लागली. काय करावं आता? अगं बाया, तेव्हा तेव्हा पाप वाढते ना, तेव्हा तेव्हा अशीच जमीन फाटतीये. आता काय करायला आहे बघ पुरा. अरे बाबा, इथं चला आधी. काय होईल परमेश्वरालाच ठाव आहे. चला 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 चला. काय झालं? देवाचा स्कोप झालाय जणू. देवा देवा, यातून वाचव. अरे अरे, म्हणजे अगं काय? अगं समजा पाडा हालतोय, पण बानूचा वाडा बघ, काय बी झालं नाही. अगं बघतेस ना वा. अगं आजी, ही तर खंडरायांचीच किरपा म्हणायची. दलपत दलपत बघतोयस ना, बानूच्या वाड्याला काय बी झालं नाही. समतेस नाही सांग बानूच्या वाड्यावर जायला. आजी ए चला, समजा बानूच्या वाड्याकडे चला. चला 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 चला. काय अगं बानू, अगं चिमितकरण झालं म्हणायचं. समजा पाडा हलतूया, पण तुझा वाडा हाय तसंच हाय. असणारच. बानू म्हणजे खरी खंडरायांची भक्त आहे म्हणून झालं हे. हे बाबानो, हा घाबरू नका. हा तुम्ही समजा हातच थांबा. हा तर तुम्हाला काय बी होणार नाही. हा तुम्ही एक काम करा, तुम्ही समजा बसा बस बस. हा अरे घाबरू नका, बसा बसा. हा अरे दलपत, असं पाहुण्यासारखा कार थांबला. हा ये रे बाबा, आत ये बस ये. हा ते आपल्या पाड्यामध्ये बानू एवढी देव भक्त असताना आपल्याला काय होणार आहे? हा ए शेवते, उगा तोंडाची बाब नका करूस. गपगुमान बसा सारे. अरे समजा आयुष्य गेलं माझं या पाड्यावर, पण आता पातूर ही अशी जमीन हादरलेली, या अशा इजा कडाडलेल्या कधी पाहिल्या नव्हत्या. हे साधं सुद्धा प्रकरण नाही. आजी, पण आता आपण करायचं तरी काय ग?
आता फक्त खंडेरायच आपल्याला ह्या समध्यातून वाचवू शकतात. मी काय म्हणते, आपण समधे मिळून त्याचा धावा करूया. चला. होय, होय, होय. देवा, आता आपण आपले रौद्र रूप सोडावे. प्रजेसाठी, पशुपक्ष्यांसाठी. देवा, आपल्या पुढे आता हा प्रश्न आहे की पाण्यात मिसळलेले विष कसे काढावे. देवा तुझ्या सारखा असता पाठीराखा, देवा तुझ्या सारखा असता पाठीराखा, देवा तुझ्या सारखा असता पाठीराखा, देवा तुझ्या देवा, भूतलावरील आपले सर्व भक्त आपल्याकडे आशेने पाहत आहेत.
शिव 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 मल्हारी